श्लोक 44. श्रीराम. मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथादरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी अरण्य सेवित जावे. श्रीराम. मना लोकांमध्ये वावरताना मौन पाळावं आणि बोलायचंच असेल तर राघवाचं नाव घ्यावं. मौन आणि मुनी हे दोन्ही शब्द मन या धातूपासून तयार होतात. मन म्हणजे चिंतन करणं, विचार करणं. मौनात वाणीचा विरोध आणि मनाचा संयम साधणं हे अपेक्षित आहे. मौन या शब्दाचा अर्थ निःशब्दता किंवा न बोलणं, तर मौन्य मुद्रा म्हणजे मौनानं राहण्याची चेहऱ्याची ठेवण. म्हणून खरं तर इथं मौन्य मुद्रा म्हणजे जरुरीपेक्षा जास्त न बोलणं असा अर्थ घेतला पाहिजे. बऱ्याच लोकांना फक्त जिभेनं न बोलणं म्हणजे मौन वाटतं. कित्येक जण पाटीवर कागदावर लिहून देतात किंवा खाणाखोणा करतात, पण मुळामध्ये बोलण्याची इच्छा होणं हेच मौन मोडल्यासारखं आहे. आमचे वडील म्हणत, जेव्हा उपास असेल तेव्हा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होणं म्हणजे उपास मोडण्यासारखं आहे. उपास नसता तर हा पदार्थ मी खाल्ला असता ही भावनाच होता कामा नये. त्या दृष्टीनं मौन म्हणजे मनातल्या विचारांचा गोंगाट थांबवणं, मनातली गर्दी कमी करणं, बाह्य जगताचं चिंतन थांबवणं, सगळी इंद्रिय तृप्त आणि शांत असणं याला मौन म्हणतात. समर्थ मौन्य मुद्रा धारण करावी असं सांगतात. म्हणजेच समाजामध्ये वावरताना मनातली कोणतीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर न दिसणं. कारण समाजात आपली नित्यकर्म करताना अजिबात न बोलता राहणं शक्य नाही. तेव्हा आवश्यक असेल तेवढं नक्की बोलावं. वाणीचा संयम हा शरीराचं आणि मनाचं सामर्थ्य वाढवायला उपयोगी पडतो. नाहीतर आपण आपला वेळ दुसऱ्यांवर टीका करण्यामध्ये किंवा निरर्थक बडबड करण्यात घालवतो. म्हणून मौनामध्ये वाणीचा संयम आणि त्याबरोबरच इतर कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचा संयम अभिप्रेत आहे. मग आपल्याला वाणीला काम द्यायचं असेल तर रामभजनाचं, रामचरित्र गाण्याचं काम द्यावं. भगवंताचं गुणगान गाणं हे नवविधा भक्तीमधलं महत्त्वाचं साधन आहे. अगदी मनापासून एकाग्रतेनं भगवंताची पूजा अर्चा करावी, त्याचं ध्यान करावं, त्या विचारांचं मनन चिंतन करावं आणि मग त्याचं गुणगान गावं. हेच काम वाणीनं करावं. पुढं समर्थ म्हणतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे. धाम याचा अर्थ घर किंवा निवास. ज्या घरामध्ये राम उपासना किंवा भगवंत पूजन नाही ते घर सोडून द्यावं असा याचा अर्थ घेतला तर त्या घरामध्ये भगवंताची पूजा उपासना कशी निर्माण होईल किंवा रामभजन तिथं कोण शिकवेल असा प्रश्न उत्पन्न होतो. तेव्हा जरुरीपुरतं मिळवणं, आवश्यक तो व्यवहार करणं याला समर्थांचा विरोध नाही, पण ऐश्वर्याच्या लालसेनं प्रापंचिक व्यवहाराचे व्याप वाढवणं हे मात्र योग्य नाही. अशा उद्योगांमुळं सरळपणानं वागता येत नाही. मग दुसऱ्याला फसवणं, लुबाडणं या गोष्टी जन्माला येतात आणि मग त्याची परिणिती काम, क्रोध, मदमत्सर, अहंकार यांच्या वाढीमध्ये होते. तेव्हा परमार्थापासून, भगवंतापासून दूर नेणारी जी कृत्य असतील ती सोडून द्यावीत आणि त्याबरोबरच अशा परमार्थविरोधी भावना जिथे निर्माण होत असतील ते धाम किंवा स्थळ सोडून द्यावं असं समर्थ म्हणतात. आपल्याला खरंच सुख हवं असेल तर भगवंत भक्ती करावी. त्यासाठी लोकव्यवहारापासून लांब असणाऱ्या निसर्गसुंदर वनश्रीनं नटलेल्या जागेचा आश्रय घ्यावा. आपल्या पुराणांमध्ये वर्णन केलेला विजनवास किंवा वानप्रस्थाश्रम हेच सांगतो. आपल्या आवश्यक त्या सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर प्रपंच पुढच्या पिढीकडं सोपवून आपण परमेश्वराचं अखंड चिंतन करावं आणि ते चिंतन मनासारखं घडेल अशी जागा निवडणं म्हणजे अरण्यवास. हे ठिकाण असं असावं की जिथं कुणाचं मन सांभाळावं लागणार नाही, कुणाचंही मद आणि मत्सरानं युक्त बोलणं ऐकावं लागणार नाही किंवा विषयायुक्त संघर्षाचा, ईर्षेचा ताण असणार नाही. उलट ते ठिकाण प्रसन्नतेनं नटलेलं असावं. जेव्हा इंद्रियांना लागणाऱ्या गोष्टींची जरुरी कमी होईल तेव्हा खरं समाधान प्राप्त होईल. पण
सुखालागी अरण्य सेवित जावे. हे आकर्षण मनाला निर्माण होण्याच्या आधी आपण तितके पात्र आहोत का हे तपासून पाहावं. त्यासाठी शरीर काटक हवं. कोणत्याही प्रसंगाला एकट्यानं तोंड देण्याची क्षमता हवी. जिथं चिंतनात बाधा येते ते धाम सोडून निर्जन अरण्यात जाऊन आत्मचिंतनाचा अनुभव घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ. मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. श्रीराम.